पुढची बातमी पाहूया। नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकरचे नवनवे कारनामे आता समोर येऊ लागलेत। लातूरमध्ये मोटेगावकरनं बेकायदेशीररित्या 8 भूखंड खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 6.5 कोटींची मालमत्ता केवळ पावती तिकिटावर खरेदी केल्याची धक्कादायक माहिती आहे। अनिल कुमार अग्रवाल यांच्याकडून जमीन खरेदी करण्यात आली आहे। पैसे कसे दिले याबाबत कोणतीही माहिती खरेदी पत्रावर नाही। माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी हा सगळा प्रकार समोर आणलाय। मात्र अनेक वर्षापासून याबाबतचा पाठपुरावा करून देखील राजकीय हस्तक्षेपामुळे यावर त्यावेळी निर्णय झालेला नाही। उद्योग भवन परिसरात जागा विक्री करता येत नाही, हस्तांतरित होत नाही। असं असतानाही शिवराज मोटेगावकरनं या ठिकाणी 8 प्लॉट खरेदी केले। बेकायदेशीर भूखंडाला महानगरपालिकेचं संरक्षण असल्याचं देखील चित्र आहे। संस्थेच्या पातळीवर कागदपत्रांची पूर्तता झाली असली तरी प्रशासनाच्या पातळीवर त्याला कसलीही कायदेशीर मान्यता नाही। हे 8 भूखंड विकत घेतल्यानंतर त्यावरील लाईट बिल, बांधकाम परवाने हे शिवराज मोटेगावकरच्या नावानं देण्याचा प्रकार महानगरपालिकेकडून करण्यात आलाय। एकूण आता शिवराज मोटेगावकरांचे या भागामध्ये किती प्लॉट्स आहेत? शिवराज मोटेगावकरच्या नावावर लातूर इंडस्ट्रियल इस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी 100 प्लॉटपैकी प्लॉट नंबर 13, प्लॉट नंबर 17, प्लॉट नंबर 65 आणि प्लॉट नंबर 26 असे त्यांच्या आणि त्यांच्या मिसेसच्या नावावर हे जुने 4 प्लॉट असून त्यांनी आता बंद पडलेल्या जयशंकर दाळमिलचे प्लॉट नंबर 38, 39, 42 व 42 अ असे प्लॉट नव्याने त्यांनी खरेदी केलेले आहेत। तिथं ही सरकारी जागा आहे, त्याला हस्तांतरित जिल्हा उद्योग केंद्राकडे उतारून द्यावं लागतं। तसं न करता हे प्लॉट हस्तांतरित करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे दिले, परंतु आम्ही ते होऊ दिलेलं नाहीये। तर त्याच्यामध्ये माहिती अधिकारात मिळालेली रशीद पावतीमध्ये असं म्हणलं की त्यांना 6.5 कोटी रुपयाला त्यांनी ही फ्लॅट विकत घेतले। सातत्याने याच्याबद्दलची ओरड झाली, तुम्ही महानगरपालिकेत तक्रार दिलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दिलेली आहे, मात्र त्याच्यावर काही का झालं नाही? आम्ही 2011 सालापासून आमचे मामा अभिमन्यू रासोरे यांनी उच्च न्यायालयातून या संदर्भात बेकायदेशीर प्लॉटवरती कारवाई करा म्हणून ऑर्डर आणली असताना देखील तत्कालीन AR मधुकर घुसकर यांनी त्याच्यावर काही कारवाई केली नसल्यामुळं तत्कालीन सहाय्यक नियमक स्मृती पाटील यांनी संस्था देखील बरखास्त केली होती। आमचा कोणाचाही विचार न घेता तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख साहेबांनी याचा प्रशासकही उठवला। इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये एवढी प्रशासनाची तारांबळ उडते आहे। ट्युशन क्लासेस सुटल्यानंतर सामान्य माणसाला चालता येत नाही, तिथे ड्रग्ज सापडले, तिथे छेडाछेडी झाली, तिथे एका माणसाचा खून झाला, एवढी तीव्र स्पर्धा इथे चाललेली आहे। हे सगळंच बेकायदेशीर आहे। प्रशासन रूपी भस्मासूर इथे प्रशासनाने उभा केलेला आहे आणि कोणीच त्याच्यावरती पॉलिटिकल प्रेशर असल्यामुळे कारवाई करण्यास बजावत नाही। नेमकं कोणाचं पॉलिटिकल प्रेशर? अमित देशमुखांनी त्यांची आई त्यांच्या नावावरती एक फ्लॅट आणि दुकान आहे, दिलीपराव देशमुख यांच्या नावावर फ्लॅट आणि दुकान आहे। आता ते त्यांनी का घेतलं का प्रदीप राठील त्यांच्या गळ्यात घातलंय आम्हाला माहित नाही, कारण देशमुख असं करणार नाहीत। बहुतेक उद्या प्रशासकीय काय अडचणी आल्या तर देशमुखांचा वर्धा सराव म्हणून प्रदीप राठील खेळलेले चाल असू शकते। मग सरकारी जागेत यांचे फ्लॅट आणि दुकान कसं, आणि ह्याची नोंद त्यांच्या दिलीपराव देशमुखाच्या आणि विलासराव देशमुखाच्या विधानसभेच्या ॲफिडेव्हिटमध्ये आहे की सरकारी जागा असून देखील त्यांनी त्यांच्या मालकीची म्हणतात। बरं, आता नेमकी तुमची काय मागणी आहे? आमची मागणी अशी की बेकायदेशीर काम करणारे, प्रोडक्शन सोडून बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांचे सगळे प्लॉट काढून घेऊन गरजू लोकांना ते प्लॉट वापरायला देण्यात यावे। हे शासनाने त्याचं नवीन धोरण करावं अथवा हे प्लॉट शासनाने जप्त करून आपल्या ताब्यात घ्यावे।